अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलासाठी आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 73 जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आहे. आज 800 उमेदवार बोलवलेले होते. साधारणतः 550 उमेदवारांनी आतापर्यंत हजेरी लावलेली आहे. यावर्षीपासून आपण 100 मीटर आणि 1600 मीटरसाठी जे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे, ज्याला आपण फोटो फिनिश टेक्नॉलॉजी म्हणतो, की जी ऑलिम्पिक्समध्ये पण वापरली जाते आणि त्याच्यामध्ये झिरो एरर आहे आणि ॲलिगेशन्सला बिलकुल वाव नाही, अशी टेक्नॉलॉजी आपण वापरलेली आहे. आणि यामध्ये काय की वेळ पण कमी लागतो आणि काय की उमेदवारांचं समाधान पण होतं आणि अगदी झिरो मॅन्युअल ह्याच्यामध्ये वर्क आहे. अगदी पूर्णच हे आपण ह्याच्यावरती डिजिटलाइज्ड ह्याचे रिपोर्ट्स जनरेट होत असतात. यावर्षी आपण त्याचा वापर करतो आहोत आणि ही भरती प्रक्रिया जी आहे ती अत्यंत म्हणजे निष्पक्ष आणि ह्याच्यामध्ये होईल. कोणत्याही माल प्रॅक्टिसेस होणार नाहीत यासाठी पण आपण म्हणजे स्वतंत्र पथकं निर्माण केलेली आहेत आणि यावरती म्हणजे उमेदवारांच्या हालचालींवरती पण आणि बाहेर विशेषतः म्हणजे ह्या भरती प्रक्रियेच्या बाहेर जे कोणी लोक वावरत आहेत त्यांच्यावरती पण आपलं लक्ष असणार आहे. मी काल पण सांगितलं जसं काय की काही उमेदवार जे स्टिरॉइड्स वापरण्याचा प्रयत्न करतात, इंजेक्शन्स, तर याच्यावरती पण आमचं लक्ष असणार आहे आणि अशा उमेदवारांवरती कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. जे उमेदवार म्हणजे ज्यांची राहण्याची सोय नाही आहे अहिल्यानगरमध्ये, तर त्यांना पण याद्वारे आम्ही आवाहन करतो आहे की त्यांनी म्हणजे आम्हाला इथं संपर्क करावा, नियंत्रण कक्षाला संपर्क करावा आणि पोलीस मुख्यालयामध्ये आमचं जे मॅरेज हॉल आहे ते पूर्ण आम्ही उमेदवारांसाठी ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था आहे, टॉयलेट्स आहेत, आपण सकाळी चहा वगैरे पण त्यांना देतो आहे. तर उमेदवारांची कुठलीही गैरसोय होणार नाही, ती पूर्ण खबरदारी आपण घेतो आहोत.